नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक लेखा व कोशागार भरतीची जाहिरात आलेली आहे। जाहिरात कमी पदाची आहे, पण सगळ्या जिल्ह्यांची ही जाहिरात येणार आहे। सगळ्या जिल्ह्यांची जाहिरात जर लक्षात घेतली तर ह्या जागा जवळपास 500 प्लस असणार आहे। त्यात नाशिकची आता जाहिरात आलेली आहे। आज जाहिरात ही न्यूजपेपरला आलेली आहे। याची डिटेल जाहिरात 24 तारखेला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला येणार आहे। सो आज आपण माहिती घेऊया की टायपिंग या एक्झामसाठी लागणार आहे का, अर्थात संगणक प्रमाण लागणार का, 85% ची अट आहे का एक्झाम पास होण्यासाठी, किंवा तुमचा विचार मेरिटमध्ये होण्यासाठी, पात्रता आणि पगार काय असणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहे आणि परीक्षा निवड पद्धत कशी असणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून काही प्रश्न असतील तर मला प्रश्न कमेंटमध्ये टाका। आणि असेच सर्व लेखा कोशागारच्या आतापर्यंत 4 जाहिराती आलेल्या आहे। एक संभाजीनगर आहे, एक पुणे आहे, एक नागपूर आहे आणि आता नाशिकची आली आहे। इतर सुद्धा जाहिराती येणार आहे, तयारीत राहा। आता यामध्ये आपण थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी लेखा कोशागार भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची अतिशय प्रसिद्ध अशी बॅच जी आपण रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे फार कमी फीजमध्ये। 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। आत्ताच जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता। ह्या बॅचला ऑलरेडी हा 25% डिस्काउंट चालू आहे। सो या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चरचे सगळे व्हिडिओ आहे, सर्वोत्तम शिक्षक वृंद आहे, अगदी बेसिक पासून शिकवलं जात आहे। अनलिमिटेड व्ह्यू आहे, पीपीटी स्वरूपात नोट्स आहे, अभ्यासक्रमानुसार टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल आहे। जायचंय तुम्हाला ह्या ॲपवरती, ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला बॅच परचेस करायची आहे। आता पुढे घेऊन जर तुम्हाला बघा पद, पगार आणि फॉर्म भरण्याची तारीख काय, तर ही जाहिरात आता लोकमत न्यूजपेपरला प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं हे जे पद आहे हे कोणतं आहे तर कनिष्ठ लेखापाल गट क चा आहे। बघा आता त्यांनी हे जे विभाग आहे तो नाशिक विभाग आहे। नाशिक विभागाच्या अंतर्गत कोणते कोणते जिल्हे येतात बघा, नाशिक, धुळे, जळगाव, त्यानंतर आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि नंदुरबार या विभागाची जाहिरात आलेली आहे। असे 4 विभागाची जाहिरात आलेली आहे। अजून 2 विभाग बाकी आहे, एक अमरावती आणि एक आहे कोकण विभाग। सो यामध्ये जर वेतन स्तर बघितला तर 29,200 पासून 92,300 पर्यंत हा वेतन स्तर आहे। साधारणतः इनिशियल सॅलरी तुम्हाला जी मिळणार आहे साधारणतः 45,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला इनिशियल मिळणार आहे। आणि तुम्हाला जॉब प्रोफाईल ही फक्त नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्येच असणार आहे। फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती आहे 24 जानेवारी पासून ते 23 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे। 1 महिन्याचा कालावधी आहे आणि शुल्क भरण्यासाठी तुम्हाला 23 तारीख लास्ट आहे, रात्री 12 वाजेपर्यंत। एक्झामचं हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंटआउट घेणं आणि एक्झाम कधी होणार याची माहिती त्यांच्या वेबसाईटला ते प्रसिद्ध करणार आहे, त्यानुसार बघूया। आता जर लक्षात घेतली साधारणतः 2 ते 3 महिने तुमच्या हातात आहे। 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आणि तयारी करण्याच्या या प्रोसेसमध्ये इग्नाइट अकॅडमी तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करेल। आरक्षणानुसार जर जागा आपण बघितल्या तर एकूण जागा आहे 59। इथे बघा समांतर आरक्षणाला जागा असतात का तर यस असतात। कोणत्या कोणत्या बघा, सर्वसाधारण मध्ये मेल पण येतात आणि फिमेल पण येतात आणि सर्व येतात, सगळेच म्हणजे समांतर आरक्षण सगळेच येतात बघा। त्यात महिलांच्या जागा आहे, खेळूंना जागा आहे, माजी सैनिकांना, अनाथांना, दिव्यांग आहे, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्तांना जागा आहे। सर्वसाधारण जर बघितलं तर टोटल जागा सर्वसाधारण 20 जागा आहेत बघा। त्यामध्ये कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर इथे एससी ला टोटल 8 जागा आहे, एसटी ला टोटल 4 जागा आहे, त्यानंतर व्हीजे साठी 2 जागा, एनटी ब ला 2 जागा, एनटी क ला 2 जागा, एनटी ड ला 1 जागा आहे, विशिष्ट मागास प्रवर्ग 1 जागा आहे, ओबीसी साठी 11 जागा आहे, एससीबीसी साठी 6 जागा आहे, त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 6 जागा आहे आणि ओपन अराखीव साठी 16 जागा, ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेता येतात। त्यानुसार तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅटेगरीला सर्वसाधारणच्या जागा, महिलांच्या जागा यानुसार खेळाडूंना सुद्धा संधी आहे। खेळाडूंच्या टोटल 3 जागा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला। त्यानंतर माजी सैनिक जे उमेदवार आहे ना त्यांना मी सांगू इच्छितो की बघा तुम्हाला इथे 8 जागा टोटल आहे। ओपनच्या जागा 2 आहे, म्हणजे कोणताही माजी सैनिक ह्या जागा घेऊ शकतो, कोणत्याही कॅटेगरीचा। सो ह्या जागा तुम्ही बघा, ओपनला ह्या जागा आहेत म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो। फक्त भूकंपग्रस्त जो आहे ना, भूकंपग्रस्ताला इथे ओपनला जागा नाहीये, नाहीतर मग ओपनची जागा कन्सिडर केली असती तर त्या पण जागा त्या घेऊ शकता भूकंपग्रस्त। प्रकल्पग्रस्तांना 1 जागा ओपन मध्ये पण आहे। दिव्यांग उमेदवारांना 2 पद आहे, अनाथांना 1 पद आहे। सो जे समांतर आरक्षणचे विद्यार्थी त्यांनी तयारीला लागा। तुम्हाला हे पद बरेचसे विद्यार्थी, बराचसा एक तर स्कोर कमी लागतो, कट ऑफ कमी लागतो आणि बरेचसे हे जे समांतर आरक्षणचे विद्यार्थी म्हणजे कोणते, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग, प्रकल्प, भूकंप, अंशकालीन हे मिळतच नाही। त्या जागा वर्ग होतात, त्यामुळे जे विद्यार्थी यात बसत असतील त्यांनी तयारी लागा, खूप चांगली संधी तुम्हाला असणार आहे।
पुढे घेऊन जातो तुम्हाला मी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय यासाठी बघा. शैक्षणिक पात्रतेमध्ये 2 निकष आहे. एक पहिला आहे शैक्षणिक अर्हता, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागते. एनी पदवीधर, तुमच्याकडे पदवी असेल तर फॉर्म भरू शकता तुम्ही. ॲपेर विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. तांत्रिक अर्हतेमध्ये 2 अटी बघा. किमान मराठी तुम्हाला एकतर 30 शब्द प्रति मिनिट यायला हवं, किंवा काय सांगितलं किंवा इंग्रजी तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिट यायला हवं. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल. दोघांपैकी एक सर्टिफिकेट लागतं. आता जे समांतर आरक्षणामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना मात्र इथे सूट देण्यात आलेली आहे. सूट मिळणार आहे. डिटेल जाहिरात 24 तारखेला येईल, त्यावर मी डिटेल तुम्हाला सांगेल. पण समांतर आरक्षणाचे कोणते कोणते विद्यार्थी 6 प्रवर्ग आहे यांना इथे सूट मिळणार आहे. कोणते कोणते आहेत बघा. त्यामध्ये माजी सैनिक येतात, त्यानंतर अनाथ येतात, दिव्यांग येतात, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, ह्या 6 प्रवर्गाला इथे टायपिंगमध्ये सूट जनरली मिळते. ऍड आल्यावर मी तुम्हाला सांगेलच. तो एक मुद्दा नीट लक्षात घ्या. म्हणजे ह्या समांतर आरक्षणामध्ये कोणताही विद्यार्थी पदवीचा असेल तर तो फॉर्म भरू शकतो. दुसरं वयोमर्यादेबद्दल त्यांनी काय सांगितलंय, कमीत कमी 19 वर्ष लागतंय ओपनसाठी. 19 पासून 38 पर्यंत ओपनचा विद्यार्थी आहे. त्यानंतर ओपन सोडला तर सगळ्या कॅटेगरी 19 पासून 43 पर्यंत आहे. आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग आणि अनाथांसाठी 45 वर्ष बघा. दिव्यांग आणि अनाथ जर असाल तर तुम्हाला वयाच्या 45 वर्षापर्यंत इथे सवलत देण्यात आलेली आहे. पुढे घेऊन जर तुम्हाला मी वयोमर्यादा चार्ट आहे, हा चार्ट तुम्ही बघू शकता. माजी सैनिकांना पण सूट आहे, म्हणजे जेवढी सर्व्हिस झाली तेवढी वजा करायची. उरलेल्या वयामध्ये 3 वर्ष अजून तुम्हाला इथे सूट मिळते. त्यानंतर परीक्षा पॅटर्न कसा आहे, सिंपल परीक्षा पॅटर्न. अभ्यास चांगला करा. परीक्षा पॅटर्न एकदम सिंपल काय आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता हा जो रेफरन्स घेतला मी पाठीमागच्या ज्या 3 जाहिराती आल्या त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. नाशिकची जाहिरात उद्या प्रसिद्ध होईलच 24 तारखेला, म्हणजे त्यावेळेस परत तुम्हाला मी हा फॉर्मॅट सांगेल. पण जनरली हाच फॉर्मॅट सगळीकडे असतो. ही एक्झाम आहे बघा. मराठी आणि इंग्रजी तुमचं 12वीच्या लेव्हलपर्यंतचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पदवी लेव्हलपर्यंत अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विषयाला 25-25 प्रश्न आहे. प्रत्येकी 2-2 मार्काला आहे. प्रत्येकी 50-50 मार्काला विषय, 4 विषयात 100 प्रश्न, 2 मार्काला 200 मार्कांची एक्झाम होणार आहे. ओके. त्यानंतर परीक्षेचा कालावधी तुम्हाला 2 तास आहे, म्हणजे 120 मिनिटं आहे. 100 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटात सोडवायची आहे. ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे. त्यानंतर ही एक्झाम MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार आहे. ओके. हा, त्यानंतर पुढे घेऊन जर तुम्हाला मी अभ्यासक्रम आहे सिंपल मराठीचा अभ्यासक्रम तुम्हाला 12वीच्या लेव्हलचा आहे. शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, उपयोग, उतार्यावरचे प्रश्न सेम तुम्हाला इंग्लिशमध्ये पण प्रश्न हा असेच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम सामान्य ज्ञानचा जर बघितला तर तुम्हाला इथे पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इतिहास अभ्यासायचा आहे, भूगोल पण अभ्यासायचा आहे, पर्यावरण पण आहे, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान पण अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक्स तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 पण अभ्यासायचा आहे. 25 प्रश्नासाठी इथे GK GS थोडं जास्त आहे तुम्हाला. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये अगदी 2 याच्यात त्यांनी सांगितले, अंकगणित पण तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि बौद्धिक चाचणी पण तुम्हाला अभ्यासायचं आहे. याचे सगळ्यांचे डेमो ऑडिओ आपण युट्यूबवरती टाकलेले आहे. आपली बॅच पण ऑलरेडी चालू झालेली आहे. सो लगेच बॅचला जॉईन करा. सगळे तुम्हाला टॉपिक त्यामध्ये कव्हर केले जाणार आहे. आता कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ते लक्षात ठेवा. ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरत्या वेळेस. तुम्हाला बघा ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत तुम्हाला काढून ठेवायची आहे. तुम्ही फॉर्म भराल तेव्हा, अजून ती वेळ आहे त्याला. प्रवेश पत्राची प्रिंट काढून ठेवायची आहे. परीक्षा शुल्काची प्रिंट काढून ठेवायची. SSC 10वीचं किंवा जे काय शैक्षणिक अर्हता आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोघे ठेवा. दोघांपैकी एक असलं तरी फॉर्म भरू शकता, पण असेल तर दोघे ठेवा. वयाच्या पुराव्याबाबत तेच लागणार तुम्हाला. ते जर नसेल तर LC TC किंवा जन्माचा दाखला लागणार आहे. जन्माचा पुरावा पण इथे लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, म्हणजे इथे ग्रॅज्युएशन लागतंय तुमचं तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मार्कशीट लागणार आहे. टंकलेखन म्हणजे ज्यांना लागतंय कंपल्सरी आहे त्यांना टायपिंगचं सर्टिफिकेट लागलं. एक तर मराठी, एक तर इंग्लिश लागेल. MSIDची गरज नाही तुम्हाला. MSID त्यांनी सूट दिलेली आहे. 2 वर्षापर्यंत सूट आहे. निवड झाल्यानंतर असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी 2 वर्ष सूट आहे. त्यानंतर जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. EWS मध्ये येत असाल तर EWS हे दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे. या वर्षातलं म्हणजे 24-25 मधलं लागणार तुम्हाला. 24-25 मधलं काढलेलं म्हणजे कधीपासून 1 एप्रिल पासून ते आता फॉर्म भरण्याचा लास्ट डेट जो आहे त्या डेट पर्यंत काढलेलं हे EWS
किंवा ESCBC लागेल. बघा ESCBC हे दोघंही 1 वर्ष व्हॅलिड असतात, दोघे लागणार आहे. नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे, याच इकॉनॉमिकल इयर मध्ये लागणार आहे. माजी सैनिकांचं सर्टिफिकेट लागेल, दिव्यांग सर्टिफिकेट लागेल, खेळाडू, अनाथ, प्रकल्प, भूकंप, आयुष्यकालीन यांचे सर्टिफिकेट लागणार आहे. विवाहित असाल, नावात बदल असेल तर तुम्हाला एक तर जन्म मॅरिड सर्टिफिकेट लागेल किंवा गॅझेट सर्टिफिकेट लागेल, दोघांपैकी एक लागेल. त्यानंतर डोमेसाईल कंपल्सरी सगळ्यांना, डोमेसाईल सगळ्यांना लागणारच आहे. महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर तुम्ही जर असाल तर त्या संदर्भातलं सक्षम अधिकारी निर्णय हे 665 गावांसंदर्भातलं सर्टिफिकेट लागेल. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे 10वीला मराठी असेल तर बाकी काही करायची गरज नाही. नसेल तर एक परफॉर्मा असतो, तो तुम्हाला तुमच्या जवळपास जेही कॉलेज असेल त्या कॉलेजच्या HOD कडून साईन करून घ्यायचा आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे, सिंपल फॉर्मॅट आहे, सगळ्यांनी भरून टाका. सिंपल तुमच्या हँड रिटन तुम्ही स्वतः साक्षांकित करायचं आहे तुमच्या हस्ताक्षरामध्ये. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी असाल, शेतकऱ्याचे पाल्य असेल त्याचा पुरावा लागेल. आणि 21 नंबर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल, जनगणना कर्मचारी किंवा निवडणूक कर्मचारीचे पाल्य असाल तर त्याचा पण पुरावा लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तयार करून ठेवा. फी किती आहे? ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 आहे, कॅटेगरीसाठी 900 रुपये फी लागणार आहे. आणि ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे, कदाचित TCS एक्झाम घेऊ शकते तुमची. सो त्या अनुषंगाने तयारीत राहा. माजी सैनिकांना मात्र इथे परीक्षा शुल्कामध्ये माफी देण्यात आलेली आहे. सो माजी सैनिकांना मी सांगतो परत एकदा, चांगली पद आहे, फॉर्म भरून टाका, खूप चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. फी संपूर्ण जाहिरात कधी येणार आहे? संपूर्ण जाहिरात तुम्हाला 24 तारखेला येणार. बघा न्यूजपेपरला ही जाहिरात आली आहे, न्यूजपेपरमध्ये सांगितलंय 24 तारखेला जाहिरात येणार आहे. ही जाहिरात तुम्हाला महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती बघायला मिळणार आहे. अशी माहिती इथे ह्या न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. आणि यामध्ये बघा पाठीमागच्या 3 जाहिराती आता येऊन गेल्या आहेत, संभाजीनगर, नागपूर आणि पुण्याची. त्यामध्ये मात्र 50% अट ही कंपल्सरी ठेवलेली आहे. तुमचा विचार जर त्यांना तुमच्या मेरिटसाठी तुमचा विचार करावा असं वाटत असेल तर तुम्हाला 45% मार्क लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 45% मार्क तुम्हाला ह्या एक्झाममध्ये पाडावे लागतील तर तुमचा विचार केला जाणार आहे. आणि संगणक अर्हतेबाबतचा हा GR त्यांनी सांगितला आहे. सो हा GR तुम्ही जर विचार केला तर लागणार का? तर याचं संगणक अर्हतेची आत्ता गरज तुम्हाला नाही, हे लक्षात घ्या. आणि टायपिंगमधून सध्या 2 ज्या जाहिराती आल्या त्यामध्ये माजी सैनिकांना, अनाथांना आणि उर्वरित 4 जे आहेत त्याबद्दल त्यांना सूट द्यायला पाहिजे होती. एका ॲडमध्ये दिलेलं नाही आहे, बाकीच्या ॲडमध्ये कदाचित दिलेलं असेल, मी बघितलं नाही त्या ॲड, पण दिलेलं असेल. ही पण ॲड 24 तारखेला डिटेलमध्ये येऊन जाईल. सो त्या ॲडमध्ये तुम्हाला मी बघून डिटेल सांगतो. पण ह्या दोघांना सूट दिलेलीच आहे, माजी सैनिक, अनाथांना इथे सूट दिलेली आहे टायपिंगमध्ये. ओके. इतर विभागांची जाहिरात लवकरच येणार, जशी की आता नाशिकची प्रसिद्ध झाली आहे 59 जागांसाठी, पुण्याची झाली 75 जागांना, नागपूर झाली 56 जागांना, छत्रपती संभाजीनगर 42 जागांना. हेच जर विचार केला जवळपास ह्या जाहिराती जवळपास आता 200+ झालेली आहे, जवळपास 350 पर्यंत आलेली आहे. आता राहिले 2 विभाग, हे जर विभाग ऍड झालेच कदाचित कोकणला जास्त येऊ शकते, अमरावती 47ची अपेक्षा आहे, तर जवळपास 500 पर्यंत ही जाहिरात जाणार आहे. सो त्या विभागातून विद्यार्थी फॉर्म भरणार. कोणत्या विभागात तुम्ही फॉर्म भरू शकता? तुम्ही जरी नाशिक विभागात राहत नसाल तर नाशिक विभागात सुद्धा फॉर्म भरू शकता. महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि या तयारीसाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर असणार आहे. ही रेकॉर्ड बॅच असेल, तुम्हाला 1499 GST मध्ये लगेच बॅच जॉईन करा, कारण 2-3 महिन्यांच्या नंतर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. सो चांगलं पद आहे, 45-50 हजारापर्यंत इनिशियल सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. आणि एक्झाम ऑनलाईन आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे. या संदर्भात डिटेल अपडेट तुम्हाला पाहिजे असेल अजून पुढची व्हिडिओ मी घेणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा. अजून काही प्रश्न तुमच्या मनात असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा, किंवा हा हेल्पलाईन नंबर आहे 8888 25 61 17 यांना कॉल करा. सो भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.